नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. पोंगल या सणाची माहिती घेऊ. दक्षिण भारतात प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण 3 दिवस साजरा करतात. पोंगल म्हणजे आपल्याकडचा संक्रांतीचा सण म्हणायला हरकत नाही, तिकडे त्याच पोंगल असे म्हणतात. पहिल्या दिवसाला भोगी पोंगल म्हणतात. या दिवसाचे नाव आणि आपल्याकडील संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी या नावात किती साम्य आहे नाही का? या दिवशी स्त्रिया अंगणामध्ये सडा समारंभ करून रांगोळ्या काढतात, घर सजविले जाते. हा दिवस इंद्राच्या पूजेचा असतो. तेथील लोक इंद्राला पावसाची देवता मानतात. एका अर्थाने तो अन्नदाताच, त्याची पूजा म्हणून ते लोक करतात. या दिवशी विविध पक्वान्नेही केली जातात. तांदळाची दुधात शिजवलेली खीर हे मुख्य पक्वान्न असतं. दुसऱ्या दिवसाला सूर्य किंवा पेरुम पोंगल असं म्हणतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया पहाटेच आंघोळ करून आवरून अंगणामध्ये दुधातली तांदळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी फुटली की पोंगल ओ पोंगल असे मोठ्याने ओरडतात. खीर शिजवल्यानंतर सूर्य आणि गणपती यांना नैवेद्य दाखवतात. काही भाग गाईला खायला घालतात आणि नंतर सर्वजण मिळून खीर खातात. सकाळी सूर्यपूजेसाठी स्त्रिया जेथे स्वच्छ ऊन पडलेलं असेल अशी जागा शोधतात. ती गाईच्या शेणाने सारवतात. वाळल्यानंतर त्यावर तांदूळाच्या पिठाने सूर्याची प्रतिमा काढतात. त्याच्या 2 बाजूस 2 स्त्रियांची चित्रे काढतात. या 2 स्त्रिया म्हणजे सूर्याच्या भार्या होत. एकीचे नाव संज्ञा आणि एकीचे नाव छाया. या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि पोंगल पोंगल असे म्हणतात. तिसरा दिवस म्हणजे मुट्टू पोंगल. या दिवशी गाई बैलांची पूजा करायची असते. उपयुक्त जनावरांच्या बद्दल कृतज्ञता, आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. सकाळीच केशरयुक्त सुगंधी पाण्याने गाई बैलांना अंघोळ घालतात. गळ्यात फुलांच्या माळा घालतात. शिंगांना बेगड लावतात. त्यांना गोडाधोडाचे जेवण घालतात, पुरणपोळी. संध्याकाळी त्यांची आणि देवतांची मिरवणूक काढतात. आपल्याकडे बैलपोळा ज्याप्रमाणे साजरा करतात त्याचप्रमाणे इकडे हा दिवस साजरा होतो. मिरवणूक योग्य त्या स्थळी ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथे नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम होतात. तिळगुळ दिला जातो. अशा तऱ्हेने 3 दिवस हा सण मोठ्या उत्साहाने, हौशीने आणि कृतज्ञतापूर्वक देवतांचे स्मरण करून त्यांचे पूजन करून साजरा केला जातो. असा हा पोंगल सण दक्षिणेमध्ये साजरा होतो. तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.